आजचा आपला जो लेक्चर आहे तो आहे डेफिनेट इंटिग्रेशन. आता इनडेफिनेट आणि डेफिनेट दोन्ही मध्ये फरक काय बरं? दोन्ही मध्ये फरक काय बरं? बघा, इनडेफिनेट मध्ये लिमिट नसतात, इथे लिमिट असतो. लिमिट इन द सेन्स इथं व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू होते. आणि जेव्हा आपण इनडेफिनेट मध्ये बघतो, इनडेफिनेट मध्ये तुमचे जे आन्सर असतात ते फॉर्म्युला फॉर्मॅट मध्ये राहतात. आलं लक्षात? जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण, डेफिनेटचं एक एक्झाम्पल घेऊ. जर मी एखाद फंक्शन घेतो, एफ ऑफ एक्स फंक्शन घेतो आणि याला एक लिमिट देतो ए टू बी. आता हा आपला लिमिट आहे. मी याला या फंक्शनला, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, या फंक्शनला मी जर इंटिग्रेशन केलं तर माझा जी ऑफ एक्स हा आन्सर निघेल आणि हा जो आन्सर राहील तो असेल कॉन्स्टंट. का असेल? कॉन्स्टंट. म्हणजे एक नंबर तुमचा आन्सर असेल, कारण इथं व्हॅल्यू आपल्याला येते, व्हॅल्यू मध्ये आन्सर येते, म्हणजे याची व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू येते. याच्यामध्ये साइन कॉस आन्सर नाही येणार. फक्त जर मी साइन घेतलं, साइनचं कॉस मध्ये आन्सर येतं, बरोबर की नाही? पण त्याच्यामध्ये तसं नाही राहणार. आता एक लक्षात घ्या, याचा यूज कसा करायचा असतो बघा. जेव्हा पण आपण हे देतो ना, लिमिट देतो ना, तर फंक्शन मध्ये चेंजेस काय होतात आणि ते कशा प्रकारे करायचे असतात. आपला हा हायर लिमिट आहे आणि हा लोअर लिमिट आहे. पहिले काय करतो आपण, हायर लिमिट याच्यामध्ये पुट डाऊन करतो, मायनस करतो, लोअर लिमिट पुट डाऊन करतो. मग काय होतं, जे पण आन्सर येईल ते तुमचं काय असेल, कॉन्स्टंट मध्ये येईल रे. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण, 0 to π/2. 0 to π/2 एक एक्झाम्पल घेतो. लिमिट घेतला साइन एक्स डीएक्स. मी आम्हाला याचं इंटिग्रेशन करायचं आहे सिम्पली एकदम. बघा आपण आता आहे ना, म्हणजे इनडेफिनेट मध्ये जे फॉर्म्युला शिकले ना तिकडे त्याच्यावर आपण जाऊ. आपल्याला हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला जे फॉर्म्युले मागे शिकवलेले ते यायलाच पाहिजे. जर नाही येत असेल तर व्हिडिओ बनवलेली ती बघा, चेक करा, मग याच्यावर या. लक्षात घ्या, फॉर्म्युले मस्ट बी नो. फॉर्म्युले नाही माहितीये, नाही येणार, अगोदरच सांगून देतोय. आता जर मी साइनचं इंटिग्रेशन करायला गेलो तर मला सांगा, साइनचं इंटिग्रेशन काय असतं रे? मायनस कॉस. तर मी याचं कसं लिहिणार, मायनस कॉस एक्स लिहीन. सर तुम्ही तर सांगत होते की याच्यामध्ये एक्स ने नंबर येईल. हा नंबर येईल, मग मी काय करेल, असा ब्रॅकेट देईन आणि इथे लिमिट पुट डाऊन करेल ए टू बी. म्हणजे इथे 0 to, हा इकडे 0 लिहिल, इकडे π/2 लिहिल. बघत आलं का? आता याच्यामध्ये काय करायचं असतं, हा मायनस साइन बाहेर काढून घ्या. पहिले जेव्हा तुम्ही लिमिट पुट डाऊन करतात तर मोठा लिमिट पहिले पुट डाऊन करायचा, म्हणजे कॉस π/2 मायनस कॉस 0. तर मला एक गोष्ट सांगा रे, कॉस π/2 किती असतो? 0 असतो. मग मी इकडे लिहिल मायनस 0. कॉस 0 डिग्री 1 असतो, तर मायनस 1. आता हा मायनस मायनस प्लस झाला, तुमचा आन्सर आला 1. दिस इज द प्रॉपर मेथड टू फाइंड द आन्सर. आणि ऑलवेज रिमेंबर, याच्यामध्ये कॉन्स्टंट राहत नाही. हा रे आन्सर मध्ये आपण बघा, इनडेफिनेट मध्ये सी लिहायचं प्लस सी, याच्यामध्ये प्लस सी राहत नाही. बेनिफिट आलं लक्षात? लिहून घ्या, ट्राय करा. 0 to π/2 cos x dx. cos x चा इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स. ब्रॅकेट मध्ये लिहा साइन एक्स 0 to π/2 आणि याला करा आता साइन π/2 मायनस साइन 0. साइन 0 is 0, always remember, and sin π/2 is 1. So 1 minus 1, sorry 1 minus 0 is always 1. दोन्हींचं बघा इंटिग्रेशन सेम आला. समजले का? बघा असा क्वेश्चन कॉमनली येतो. आणि हा जो क्वेश्चन आहे हा कोणत्या मेथडचा क्वेश्चन आहे? सबस्टिट्यूशन मेथडचा क्वेश्चन. सबस्टिट्यूशन मेथड कसा समजायचा बघा, लक्षात घ्या. पहिले तर सबस्टिट्यूशन मेथड मध्ये लॉग एक्स आणि 1/x एकमेकांचे रिलेटिव्ह आहे का नाही? हो का नाही? बघा
1/x आणि लॉग एक्स एकमेकांचे काय आहे, रिलेटिव्ह आहे. कसं काय रे, सांगा बरं, कसं काय रिलेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. लॉगचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x असतो. जर अशी कंडिशन राहिली, म्हणजे जर एखाद इंटिग्रेशन मध्ये असं राहिलं, म्हणजे एखाद एफ ऑफ एक्स असेल इंटू एफ डॅश ऑफ एक्स असा असेल आणि डीएक्स असेल आणि ए टू बी असा लिमिट दिलेला असेल, तर याचा अर्थ समजून घ्यायचा रे, तुम्हाला इथं काय यूज करायचं, सबस्टिट्यूशन यूज करायचं. लक्षात आलं का, सबस्टिट्यूशन यूज करायचं. आता सबस्टिट्यूशन कसं करायचंय बघा. आता इकडे सबस्टिट्यूशन मेथड आपल्याला कॉमन आहे सगळी, म्हणजे दरवेळेस आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे. जिथं लॉग एक्स आहे त्याला लॉग एक्स ला आपण टी मानून घेऊ. लेट कन्सिडर करायचं एक्स इज इक्वल लॉग एक्स इज इक्वल टू टी. तर मला सांगा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल रे तुमचा, 1/x. याचा जर मी dy बाय dx घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1/x dx हा होऊन जाईल तुमचा डेरिव्हेटिव्ह, इज इक्वल टू याचा तुमचा dt होऊन जाईल. बरोबर, हा तिकडे जाईल, हा तिकडे जाईल, तर x इंटू dt. नाही सॉरी, मग मला हा फॉर्म्युला बघायचा आहे, dx/x आहे का, हो आहे, बघा चेक करा. मग याच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार, dt लिहिणार. डोक्यात आलं का, बरोबर. पण आता प्रश्न हा आहे, सर मी इकडे तर लॉग एक्स ला टी मानले, तर लॉग एक्सच्या जागेवर काय लिहिणार. अरे मानलेलं जे तेच लिहून द्या, काय लिहिलेलं काय काय लेट कन्सिडर टी लिहिलेलं आहे, लिहून टाका टी. मग तुमचं कन्सिडरेशन जे असं असेल, मग इथे काय होईल बरं, इथे काय होईल बरं, हा इंटिग्रेशन दिला, मग हा तुमचा काय होऊन जाईल टी आणि dt होऊन जाईल. बरोबर ना, टी इंटू dt. पण प्रॉब्लेम हा आहे, सर लिमिट, अरे सर लिमिट, तर लिमिटला पण चेंज करावं लागतं. लिमिट कशी चेंज करतात ते बघून घ्या. लिमिट कशी चेंज करतात ते खूप महत्वाचं आहे. नाही चेंज करता आली हेच टाकून दिलं, आन्सर येणार नाही, मॅथ्सच होणार नाही तुमच्या ऑप्शन मध्ये. मग कसं करणार बघा, कसं करणार, पहिले बघा मला लिमिट द्यायची याची आणि याची लिमिट. आता इथे लिमिट 2 आहे तुमची, ओके. माझा टी इज इक्वल टू काय तुमचा, टी इज इक्वल टू तुमचा लॉग एक्स आहे. बरोबर, जर लिमिट मी 2 घेतला, जर मी टी हा 2 घेतला, तर हा काय होऊन जाईल रे तुमचा, हा तुमचा होऊन जाईल लॉग टी, लॉग टी. बघा का, नीट व्यवस्थित लक्षात घ्या. सिंपल आहे, तुमचा जो लिमिट हा तुम्ही घेतला टी, आता इथं तुम्ही इथं 2 टाकला, याच्यामध्ये 2 टाकला, तर 2 टाकल्यानंतर एक्स जिथं असेल तिकडे काय होऊन जाईल रे, लॉग 2 होऊन जाईल. डोक्यात आलं का, डोक्यात आलं का. जर मी लिमिट 3 टाकला, तर माझं काय होऊन जाईल रे, लॉग 3. हे सबस्टिट्यूशन समजून घ्या. मी हे टी सांगतो, टी, हे टी घ्या. जर मी लिमिट घेतला एक्स, मी याचा 2 लिमिट घेतला, एक्सचा 2 लिमिट घेतला, तर माझं टी का होऊन जाईल तुमचा लॉग 2 होऊन जाईल. जर मी लिमिट 3 घेतला, मग माझं टी इज इक्वल टू लॉग 3 होऊन जाईल. का बरं रे, कारण टी इज इक्वल टू माझं लॉग एक्स आहे. डोक्यात आलं का, समजले. आता काम करायचं, लिमिट द्या भाऊ, लिमिट द्या. इथं तुमचा लॉग 2 झाला, इथं तुमचा लॉग 3 झाला. काय पाहिजे, हो का नाही, समजताय का नाही. 2 टू लॉग 3 टी dt, याचं इंटिग्रेशन कसं देऊ. आता पॉवर मध्ये तुमचा 1 आहे, तो तुमचा स्क्वेअर होऊन जाईल, म्हणजे तुमचं काय होईल इकडे रे, असं स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि इथं लिहायचा टी रेस टू 2/2. हे आपलं काय झालं रे, सिंपल इंटिग्रेशन केलं. मग नंतर लिमिट देऊन द्या, इथं तुमचा लॉग 2 असेल, इथं लॉग 3 असेल, दॅट्स इट. बरोबर की नाही. मग आता आपण काय करतो, एक काम करा, -2 ला कॉमन काढून घ्या. सॉरी -2 नाहीये, 2 ला कॉमन, 1/2 ला कॉमन काढला, तर तुमचं काय टी स्क्वेअर चा लॉग 2 आणि लॉग 3 देऊन द्या. आता टाका, कसं टाकणार, 1/2 ब्रॅकेट द्यायचा टी स्क्वेअर, मग पहिले काय टाकणार, हायर अप्पर लिमिट टाकणार, तर काय म्हणजे लॉग 3 चा स्क्वेअर, बरोबर, मायनस
लॉग 2 चा स्क्वेअर. लक्षात घ्या, मी याला लॉग इकडे 3 च्या स्क्वेअरने लिहू शकत आहे का? 3 चा स्क्वेअर लिहिलं तर 2 खालती येईल, याच्यामध्ये तसं नाही राहता. लक्षात घ्या, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे इकडे. तर हा बघा, स्क्वेअर मायनस स्क्वेअर म्हणजे इकडे थर्ड आयडेंटिटी ऑफ द अल्जेब्रा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अप्लाय करायचा. काय असतो तुमचा? ए प्लस बी, ए मायनस बी. हा फॉर्मेट अप्लाय करा. मग अप्लाय केल्यानंतर 1/2 हा काय होऊन जाईल तुमचा? ए स्क्वेअर मायनस ए प्लस बी, म्हणजे हा तुमचा होऊन जाईल एक वेळा ए प्लस बी, म्हणजे लॉग 3 प्लस लॉग 2 आणि लॉग 3 मायनस लॉग 2. आणि आपल्याला माहिती रे प्लस राहिलं तर आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन करून देतो याची आणि याची. मग इकडे काय होऊन जाईल बरं तुमचं? 1/2 लॉग ऑफ या दोनचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू या दोनचं आता डिव्हिजन आहे तर डिवाइड होऊन जातील, म्हणजे लॉग 3/2. आता चेक करा, 1/2 लॉग 6 लॉग 3/2 हे दोन्ही चेक करा कुठे आहे रे. चेक करा, लॉग 6 3/2 1/2 हा नाहीये, हा बघा. सो युअर करेक्ट ऑप्शन इज बी. अंडरस्टूड? डाऊट आहे कोणाला? आय डोंट थिंक सो. राहायला नाही पाहिजे. एकदम इझीपणे शिकवलंय बघा. एवढी स्पीड ठेवावं लागेल की तिकडे एक्झाम मध्ये क्रॅक व्हायला पाहिजे. हे सोपे सोपे क्वेश्चन्स हे लगेच होतील क्विक. याच्यापेक्षा हार्ड आहे ते लेंदी असतात, तिकडे आपण ट्रिक अप्लाय करू. बरोबर? आता थोडा लेवल हार्ड पण आन्सर इज इझी. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दोन्ही माहित पाहिजे. लक्षात घ्या. पहिले काय करू, इथं स्क्वेअर आहे, पहिले आपण काय चेक करतो की जर सबस्टिट्यूशन अप्लाय करायचं कुठे पण असं दिलं असेल तर आपण काय करतो रे, एकमेकांचे डेरिव्हेटिव्ह तिकडे एक्झिस्ट करतात का? हो, हा बघा कॉस साइन एक्झिस्ट करतो ना. आता कॉसला नाही तर साइन, आता वरती साइन आहे, मला डीटी पाहिजे. बघा मला डीटी पाहिजे तर मी याचा डेरिव्हेटिव्ह काय घेईल? साइन करायचा प्रयत्न करेल. मी याचा जर मी डेरिव्हेटिव्ह केला तर इकडे डीटी आला पाहिजे. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो? साइन. कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो? कॉसचा. मग याचा वर्ण आपण काय करायचं? लेट कन्सिडर करायचं टी इज इक्वल टू कॉस एक्स. मग मला सांगा डीटी तुमचा काय असेल? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइन एक्स का मायनस साइन एक्स? मायनस साइन एक्स. सो मायनस साइन एक्स. आणि इथं आपल्याला डीएक्स जोडावा लागतो रे. लक्षात घ्या. आता चेक करा, हा मायनस साइन, इथं मायनस साइन नाही सर. याचा डेरिव्हेटिव्ह का घेतला? कारण आपल्याला इथं डीटी आणायचा आहे म्हणून. तर मायनस साइन बाहेर काढून द्यायचा, म्हणजे लिहिताना आता हे पण चेंज होईल, लिमिट पण चेंज होईल. लिमिट चेंज होईल का? आता तुमचा टी इज इक्वल टू कॉस एक्स आहे. बरोबर? आता मला सांगा रे, टी इज इक्वल टू कॉस हा 0 कुठे असतो? 0 डिग्रीवर व्हॅल्यू काय असते? कॉस 0 काय असतो? कॉस 0 चा आन्सर काय असतो? 1 का 0? 1. तर तुमचा हा लिमिट झाला 1. डोक्यात आलं? येतंय का? आणि टी इज इक्वल टू मी घेतला π/2. तर मला सांगा कॉस π/2 किती असतो? हे 1. हे भगवान, जर हा जर 1 असेल तर π/2 0 असतो. लक्षात घ्या का? म्हणजे आपले जी लिमिट आहे ते लिमिट कशी होतील बघा रे. 0 टाकला तर 1, इथं 1 होऊन जाईल, इथं 0 होऊन जाईल. डोक्यात येतंय का? माझा आला
माझे हे लिमिट्स आले, मी लिमिट पुट डाऊन केले. एक्सच्या जागावर तुम्हाला टी लिहायचं आहे, सॉरी कॉसच्या जागावर तुम्हाला टी लिहायचं आहे, साईनच्या जागावर तुम्हाला dt लिहायचं आहे. म्हणजे पण इकडे मायनस पाहिजे तर मी मायनस बाहेर काढतो. आणि हा मायनस साईन एक्स, हा मायनस साईन एक्स झाला म्हणजे हा मायनस साईन एक्स म्हणजे हा तुमचा dt होऊन जाईल. मी असं dt लिहितो अपॉन मध्ये. इथं 1 आहे, 1 लिहा. आपला कॉस म्हणजे टी आहे, म्हणजे इथं काय आहे, टी स्क्वेअर आहे. या dt ला मी अंडरस्टँडिंग साठी इथे लिहितो. आता मला एक गोष्ट सांगा रे, 1/1 प्लस टी स्क्वेअर हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो रे? टॅन इनव्हर्सचा असतो. डोक्यात होतंय का? समजले का नाही? टॅनचा नाही, टॅन इनव्हर्स. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, म्हणजे याचा इंटिग्रेशन काय असेल? टॅन इनव्हर्स. मग इकडे लिहिल मी मायनस टॅन इनवर्स एक्स, लिमिट देऊन देईल 1 to 0. सिर में उतरा कुछ, दिमाग में गया का नहीं? आता एक काम करतो, लिमिट देऊन द्या भाऊ. इथं टॅन, आता टॅन 0 0 राहतो. टॅन 0 0 मायनस टॅन 1 π/4 बरोबर ना. आता हा मायनस मायनस, आन्सर काय आहे तुमचा रे? π/4. आणि वेर इज द π/4? दिस इज युअर बी ऑप्शन, π/4. सो इट इज युअर करेक्ट ऑप्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फॉर्म्युले. आता या फॉर्म्युला थोडा अंडरस्टँड करून घेऊ, कारण मी मागे पण तुम्हाला सगळे लिहून दिलेले. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सगळे लिहून दिलेले तुम्हाला. हे फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये आणि इंटिग्रेशन मध्ये खूप कॉमन आहे. याचा वरती जास्त क्वेश्चन्स येतात, म्हणून याला अंडरस्टँडच करून घ्यायचे. असं आलं, हे इथं पण येणार आहे आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये पण येणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही टॉपिक मध्ये महत्वाचे. आता बघा, 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. लक्षात घ्या, जर मी इथं एक्स लिहिला तर इथं x/2 होईल. जिथं इथं 2x आहे, इथं x आहे. जिथं x आहे इथं 2x आहे, तर याचा अर्थ जर इथं x राहिला तर इथं x/2 असेल. हे एवढं कंडिशन लक्षात ठेवा का. म्हणजे जर इकडे 2x असेल तर इकडे x असेल. इथं जर 1x असेल तर इकडे x चा अर्धा असेल, म्हणजे x/2 असेल. डोक्यात येतंय का? हे दोन्ही फॉर्मेट मध्ये. आता चेक करा, मला याचं इंटिग्रेशन चेक करायचंय. मला π/4 दिलेला आहे. π/4 म्हणजे कोणता अँगल असतो सांगा रे? π/4 मीन्स विच अँगल? 45 डिग्री. अंडरस्टूड? सो वी नीड टू यूज दिस 45. म्हणजे मला साईनची यूज करायचंय, कॉस आणि साईनचा यूज करायचंय. पण आता बघा, मी चेक करेल याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला. इकडे काय आहे? 1 मायनस साईन 2x. आता 1 मायनस साईन 2x हा फॉर्म्युला आहे, कॉस मायनस साईन एक्स. बरोबर की नाही? आणि हा रूट आहे, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आणि हा रूट कट होऊन जाईल. डायरेक्ट आन्सर लिहू शकतो आपण. मग डायरेक्ट व्हॅल्यू टाका. इंटिग्रेशन सपोज मी आय म्हणून I 0 to π/4. याला मी डायरेक्ट स्क्वेअर आणि हा रूट कट होऊन जाईल. डायरेक्ट मी हे व्हॅल्यू ठेवतो, कॉस एक्स मायनस साईन एक्स झाला dx. आता तुम्ही करा, इथं सबस्टिट्यूशन नाही करायची, डायरेक्ट इंटिग्रेशन करा. याला सेपरेट करा, याला सेपरेट करा. आता आपण इकडे स्टेप बाय स्टेप नाही, आपण बोर्डाच्या एक्झामने लिहिते. डायरेक्ट इंटिग्रेशन द्या, काय प्रॉब्लेम नाही ना. डायरेक्ट इंटिग्रेशन द्या. मला सांगा, कॉसचं इंटिग्रेशन सांगा. साइन एक्स, मग मी इकडे लिहिल साइन एक्स, लिमिट देऊन देईल 0 to π/4. बरोबर. मायनस इथं बी डायरेक्ट लिमिट देईल, याचा मायनस याचा काय असेल तुमचा? मायनस कॉस एक्स. आता मायनस कॉस एक्स आहे तर मी सॉरी मायनस कॉस एक्स आहे, तर इकडचं मी मायनस इकडे प्लस करून देईल आणि इकडे कॉस एक्स देऊन देईल आणि लिमिट देऊन देईल 0 to π/4. डोक्यात आलं का? काय करेल? साइन π/4. साइन π/4 तुमचा 1/√2. साइन 0 मायनस 0, इथं प्लस कॉस π/4 1/√2. नंतर मायनस हा 1 होऊन जाईल. इथं चुकत होतं ना रे. 1/√2
प्लस हा तुमचा तिकडे गेला तर 1 मायनस 1 1 मायनस √2/√2. आन्सर काय येईल बरं? √2 1 प्लस 1 1 प्लस या दोनचे ऍडिशन 2 मायनस √2. ओके, आता एक काम करू, √2 कॉमन काढू. हे लक्षात ठेवा, √2 कॉमन कसं काढू? याचं म्हणणं 2 म्हणणं √2 कॉमन काढला तर √2 उरेल. मायनस 1 डिनोमिनेटर मध्ये √2 कट, आन्सर आला √2 बाय √2 minus 1, √2 minus 1. Okay, C is the correct option. So let's see 1 to 0 cos inverse x dx. We want to find the what? Integration of that, but which integration? Definite integration. We want to find the answer. So let's see this. First you want to know the integration by parts. Integration of uv dx is equal to काय असेल बरं? इंटिग्रेशन ऑफ uv dx फॉर्म्युला सांगा. u इंटिग्रेशन ऑफ v dx माइनस इंटीग्रेशन ऑफ, अभी तो तुम बताओ, सांगा. हा du by dx अजून इंटिग्रेशन ऑफ v dx, याला कंप्लीट करायचं आणि dx. बरोबर ना? चुकलंय का? काय बघा, चुकलंय का? कुछ नहीं गलत. ओके, ऑलवेज रिमेंबर we don't know. What we don't know? काय माहित नाही. अरे भाऊ, कॉस इनवर्स एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती का? नाही, आतापर्यंत काढलंय का आपण? हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह त्याने काढलंय. मग याचा अर्थ काय करायचा? याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल बाय युजिंग ऑफ दिस. सो वी विल यूज द लियाट फॉर्म्युला. लियाट मीन्स लॉग. Log I means inverse, A means algebraic, T means trigonometric, E means exponentials. म्हणजे E वाले. आता काम करायचं, पहिले बघा हा कॉस आहे, ते काम करायचं इथं मल्टिप्लाय मध्ये बंद होऊन द्यायचा. तुमचा हा U झाला, हा तुमचा V झाला. दिस इज शोइंग टू अस दिस इज द वे ऑफ द मल्टिप्लाइंग द नंबर. U कोणता घ्यायचा आहे, V कोणता घ्यायचा आहे, त्याच्यासाठी इनवर्स लॉग असेल तर लॉगला पहिले मानायचं U आणि V ला दुसरा मानायचं लॉग असेल तर. पण इथं काय दिलेलं आपल्याला? इनवर्स दिलेला आहे, इनवर्स फंक्शन दिलंय, तर इनवर्स फंक्शनला तुम्हाला U मानावं लागेल आणि 1 ला तुम्हाला V मानावं लागेल. आता 1च का घेतला रे? 1चा इंटिग्रेशन असतो आपला, काय असतो? x असतो, बरोबर की नाही? 1चा इंटिग्रेशन हा x असतो, यू नो दॅट, माहिती ना? आता एक काम करू आपण. आता यू वॉन्ट टू यूज दिस फॉर्म्युला हिअर. तुमचा इकडे मी लिहितो u इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स and v is equal to 1. This is your way to find. Now let's do it. आता 1च का बरं घेतला रे? 1 आहे ना, बघा इकडे बघा, इथे इंटिग्रेशन करताना एकदम इझी होऊन जाईल, टेन्शन नाही. मग करा u इथे लिहिला म्हणजे कॉस इनवर्स. तुमचा डायरेक्ट आन्सर लिहितो इकडनं मी, आय याला कन्सिडर करतो. v चा dx म्हणजे 1चा हा काय असेल? 1चा इंटिग्रेशन काय असेल? तुमचा x असेल, बरोबर ना? मग मी इकडे मोठा ब्रॅकेट देतो कारण लिमिट पण आपल्याला द्यायची. कॉस इनवर्स इंटू एक्स झाला मायनस इंटिग्रेशन ऑफ dx इंटिग्रेशन ऑफ dx सॉरी du बाय dx. कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा. 1 अपॉन अंडररूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असतो, पण मायनस वाला, बरोबर ना? आठवण आहे का नाही? गेले, ठीक आहे, पुढे जाऊ. इंटू
याची व्हॅल्यू एक्स असेल, कारण व्ही म्हणजे 1 आहे तुमचं, त्याचा एक्स डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे, आणि इकडे डीएक्स. इथं मी लिमिट नंतर देऊ, इथं एक्स लिहायचं बाकी नाही. आता या एक्स ला पुढे लिहून घ्या, एक्स कॉस इनवर्स. नाही ते एक काम करा, याला आहे ना, याला तुम्ही डायरेक्ट लिमिट पुट डाऊन करून द्या. लिमिट पुट डाऊन करून द्या. आपल्या लिमिट काय दिलाय 0 to 1. लिमिट पुट डाऊन करून द्या. जर मी टाकायला गेलो 1 कॉस इनवर्स 1, कॉस इनवर्स 1, मला सांगा कॉस इनवर्स 1 म्हणजे लक्षात घ्या, इनवर्सचं फंक्शन लक्षात घ्या. जो पण असेल हा कॉस 0 जो पण असेल तोच असेल तो. कॉस 0 काय, कॉस 0 काय 1 आहे ना, तर त्याचा इनवर्स केला 1चा तो 1च राहील. दोघं झालं का? सॉरी कॉस 1 कॉस 1 कॉस 1 कॉस 1 ची व्हॅल्यू 0, डायरेक्ट 0. इनवर्सची पण व्हॅल्यू 0 असेल, 0 इंटू एक्स, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, 0 कन्सिडर करा मायनस. कॉस 0, कॉस हा तुमचा 1 असेल, इथे 1 लिहिलं, हे तो सॉल्व झालं. इथं माइनस, सर जी अभी ये क्या दे दिया है, ये क्या करने का सर. मेरे को एक बात बताओ रे तुम, सिंपली बताओ, इथं आपण dt बाय dx कन्सिडर करून घेऊ का टी कन्सिडर करा? का बर टी कन्सिडर का बर करायला लावतो मी? हा तर इंटिग्रेशन आहे, पण हा नाही ना, बरोबर की नाही? याला टी कन्सिडर करतो, हा इंटिग्रेशन बनून जाईल. या तिकडे परत इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होऊन जाईल, कारण मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर की नाही? तर इंटिग्रेशन पार्ट अप्लाय केलेला आहे का परत? नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. एक कन्सिडरेशन बघू, याला एक ब्रॅकेट देऊन देते, याचं इंटिग्रेशन करायचं आहे. हा अरे हा तो फंक्शन आठवण का तुम्हाला? याचा डेरिव्हेटिव्ह जो वरती असेल, याचा डेरिव्हेटिव्ह हा एक्स स्क्वेअर आहे, ते आठवण का तुम्हाला? याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर त्याचं आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो, इंटिग्रेशन. याचं मध्ये वेगळं दिलेलं आहे, पण आपण थोडं आपल्या वेगळं करू. हा जो आहे ना, हा याचा डेरिव्हेटिव्ह जो वरती असेल, याचा डेरिव्हेटिव्ह जो वरती असेल तर आपण काय करतो? आपण काय करतो सांगा? त्याचं एक फंक्शन आहे, एक फॉर्म्युला मी लिहून दिला शॉर्टकट ट्रिक मध्ये. जर मी एखादा फंक्शन घेतला, एफ ऑफ एक्स असा लिहिलेला आहे, आणि इकडे रूट ऑफ एफ ऑफ एक्स असा दिलेला असेल, इथं एफ डॅश ऑफ एक्स दिलाय, याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिलाय, तर आपण काय करतो? याला टू टाइम ऑफ काय करतो? अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स लिहितो. हे आठवण का नाही? आठवण आहे? प्लस सी करतो अजून. हा फॉर्म्युला इकडे अप्लाय करू आपण. का बरं? लक्षात घ्या, जर मी 1 इकडे करतो, 1 मायनस एक्स स्क्वेअरचा मी जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो माझा काय होईल? -2x येईल, बरोबर ना? -2x येईल. इथं 2 नाहीये, तर मला 2 ऍडजस्ट करता येतं रे. कसं करतो? मल्टिप्लाय आणि डिवाइड करून, बरोबर का नाही? मग मी एक काम करतो,
इथं मी एक ऍडजस्टमेंट करतो, इथं मी 1/2 डिवाइड करतो आणि इथं मध्ये मल्टिप्लाय करतो, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ -2x बाय अंडर मध्ये 1 - x² असं लिहितो dx. हे समजा का नाही? हे समजले का नाही? बघा काय केलं मी तुम्हाला परत सांगतो. मी कोणता फॉर्म्युला अप्लाय केला? हा फॉर्म्युला अप्लाय केला. या फॉर्म्युल्यामध्ये मी काय केलं, 2 टाइम ऑफ रूट एक्स पाहिजे होता मला, पण मला काय पाहिजे, याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे वरती. याचा डेरिव्हेटिव्ह काय बरं, याचा डेरिव्हेटिव्ह 1 - 2x²चा डेरिव्हेटिव्ह -2x². याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला तर मी याला डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये, या फॉर्मॅटमध्ये लिही. कसं लिहिल बरं? हा तर 1 होऊन गेला, -1. ओके, -1/2. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तुमचा, 2 टाइम ऑफ काय होऊन जाईल, 2 टाइम ऑफ अंडर मध्ये 1 - x². आणि लिमिट देऊन द्या. लिमिट काय दिलेलं तुमचे 0 to 1. हे डोक्यात आलं का कसं केलं? याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर आपण याला याला इंटिग्रेशन जेव्हा करतो ना, त्याचा आपल्याला हा ट्रिक अप्लाय करायचा डायरेक्ट आणि आन्सर लिहायचा. मग माझं लिमिट काय आलं, 0 to 1 आन्सर आलं. आता 0 to 1 आन्सर आलं तर मी कडे काय करेल, -1. अरे एक गोष्ट अजून चुकली हा इकडे. इथं एक्स तर कॉस इनवर्स तुमचा 1 येईल, पण एक्स ची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 होऊन जाईल ना रे. हे चुकलं आहे थोडं. तुम्हाला डोक्यात आलं काय? बघा हा आणि हा आहे बरोबर, याची 1 आहे व्हॅल्यू, पण याची व्हॅल्यू टाकली ना आपण, बरोबर की नाही? इथं व्हॅल्यू चेंज होईल का? डोक्यात येत आहे ना? हे बघा इथं 0 आहे, मायनस झालं. याची व्हॅल्यू 1 आहे, पण याची व्हॅल्यू याचा मध्ये जर 0 टाकला तर 1 मल्टिप्लाय बाय 0 0 असेल, हे लक्षात घ्या का. मग ही व्हॅल्यू नाही पण लिहिली तर चालेल. आता इथं करू चला. हा 2 जर बाहेर आला, हा 2 या 2 ला बाहेर घेऊन घ्या. बाहेर घेतला तर हा जाईल -1. -1 लिहा फरक नाही पडत, दोन्ही कट होऊन जातात. मग इंटिग्रेशन ऑफ 1 - x² तुम्ही लिमिट पुट डाऊन करा. आता लिमिट पुट डाऊन करणार तर कसं होईल सांगा. लिमिट पुट डाऊन करा. अंडर मध्ये 1 - 1 म्हणजे 0 होऊन जाईल. याच्यामध्ये 1 मायनस करेल, 1 - 1 म्हणजे 0 होऊन जाईल तुमचा, बरोबर. मायनस मी 0 पुट डाऊन केला तर √1 आन्सर येईल. √1. आता √1 म्हणजे काय रे तुमचा 1, म्हणजे तुमचा आन्सर आला -1. सो वेअर इट इज अ -1, देअर इट इज. सो -1 इज युअर आन्सर. ओके, लक्षात घ्या. इथं काय चुकलं होतं, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला पण याचा विसरलो होतो, म्हणून यांना मल्टिप्लाय केलं तर इकडे 0 येईल. 0 - 0 तर हा 0 टर्म होऊन जाईल. मग नंतर इकडे लिहिलेलं ऑप्शन करेक्ट आहे का बघू. -1 करेक्ट. पहिले क्वेश्चन बघून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन मध्ये आपल्याला 0 to k दिलेला आहे. हा इंटिग्रेशनचा फॉर्मॅट दिला आहे आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं, के फाइंड आउट करायचा. आता के फाइंड आउट करण्यासाठी प्रॉब्लेम काय आहे, हा मेजर प्रॉब्लेम आहे, वो हा मेजर प्रॉब्लेम आहे, आणि के पण आहे. के तर लिमिट दिलेलं आहे. मग काय करायचं अशा टायमाला, याला सॉल्व्ह करताना याच्यामध्ये कॉमन काय दिसतोय का तुम्हाला, हा 2 कॉमन आहे, तर 2 कॉमन काढून घ्या. म्हणजे 0 to k इंटिग्रेशन दिला मी, 2 जर कॉमन काढला 1/2 आला बाहेर. 1/2 जर मी बाहेर काढला तिकडे dx अपॉन मध्ये इथे 2 च्या जागी 1 होईल आणि इकडे 4x² होऊन जाईल, इज इक्वल टू π/16. आता लक्षात घ्या, π/16 याला डिवाइड करून द्या. हा तिकडे गेला तर डिवाइड केलं म्हणजे 1 जा आणि हा 8 जाऊन जाईल, बरोबर. आता मला सांगा रे, 1/1 + 4x² याला एक फॉर्मॅट लिहितो. याला मी 2x² लिहिलं चालेल ना. 4x ला मी 2x² लिहिला का बर. हा फॉर्मॅट काय 1/1 + 2x² आहे. तर मला एक गोष्ट सांगा, हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो रे 1/1 + x². 1/1 + x². इट इज द डेरिव्हेटिव्ह व्हॉट, tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ
टॅन इनवर्स एक्स. याचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन हा आहे म्हणजे तुमचं काय होईल बरं, इकडे टॅन इनवर्स 2x असं होईल आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय डिवाइड करेल म्हणजे इकडे 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 होऊन जाईल. 0 to 1 इज इक्वल टू π/8. हे डोक्यात आलं सगळ्यांचा. 2x होता इथं 2x होता, 2x विसरलो. 2x इथे असेल तर टॅन इनवर्स 2x आहे, 2x चा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला डिवाइड करतो इंटिग्रेशन मध्ये. ओके, आता इथे काय होईल बरं, 2 बाहेर काढून घ्या, 1/2 बाहेर काढला तर टॅन इनवर्स एक वेळा काय करा, एक वेळा टॅन 0. आता टॅन 0 घेतला, टॅन 0 इज सॉरी टॅन 1 इज, जर 1 घेतला तर टॅन 2 होतो. टॅन 2 इज इक्वल टू काय, अरे सॉरी के ना रे, के विसरून जातोय झालं परत. टॅन के इथं के लिहिल मायनस इथं 0 घेतला, टॅन 0 इज 0 इज इक्वल टू π/8. आता एक काम करा, हा 1 जा हा 4 जा. आता मला एक गोष्ट सांगा, टॅन इनवर्स के इज इक्वल टू π/4. तर π/4 वर टॅनची व्हॅल्यू किती असते रे, सांगा. π/4 म्हणजे ते जाऊ द्या, मला एक सांगा, आपल्याला डिग्री पाहिजे ना. टॅन के इज इक्वल टू π/4 आहे. π/4 म्हणजे कोणता असतो रे तुमचा, याला तिकडे पाठवून द्या, याला तिकडे पाठवला सपोज मी, लक्षात घ्या का, याला जर मी तिकडे पाठवलं, टॅन इनवर्स तिकडे पाठवलं तर के इज इक्वल टू टॅन π/4 होतो. आणि टॅन π/4 नथिंग बस 1. 1 ऑप्शन मध्ये आहे का रे, 1 ऑप्शन मध्ये नाही, ऑप्शन नाही दिले का, ऑप्शन दिले ना रे. π/4 म्हणजे 45 डिग्री, सॉरी 45 डिग्री ना. कोणता 2, हे भगवान 2k बाकी राहिला 2. काय काय चुकवताय रे दादा, थांब एक मिनिट. आता भगवान भगवान बचा ले मेरे को. इथं 2k होईल, 2k होईल कारण इकडे x जागेवर k जातो आहे म्हणून. इथं मग काय होईल, टॅन इनवर्स 2k इज इक्वल टू π/4 होऊन जाईल. आणि π/4 झाल्यानंतर हा तो तिकडे गेल्यानंतर, हा तिकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल तुमचा, 2k इज इक्वल टू टॅन π/4. टॅन π/4 इज नथिंग बट व्हॉट 1. सो 2k इज इक्वल टू 1 आणि k इज इक्वल टू 1/2. सो वेअर इज 1/2, हे दिल. पहिले एक फॉर्म्युला तुम्हाला समजून देतो. जर टॅन इनवर्स एक्स असेल प्लस टॅन इनवर्स एक्स असेल, कॉट इनवर्स एक्स असेल, त्याचा π/2 आन्सर येतो. हा का, लक्षात घ्या. सपोज मला आता याला सॉल्व करायचं आहे, सर एवढा कठीण क्वेश्चन का बरं दिला, एवढं कठीण देऊन दिलं, काय कामाचं, काय काय देऊन दिलं टेन्शन. फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, याला या फॉर्मेट मध्ये बनवायचंय, आन्सर π/2 असेल, कुठे π/2 आहे त्याला क्लिक करून द्यायचं. पण क्वेश्चन असा फॉर्मेट मध्ये बनला तर सांगतोय हा का, नाही तर नाही. म्हणजे इथे काय होतं, लक्षात घ्या, इथं मी -1 to 3 फॉर्मेट घेतला, लिमिट घेतले. इथं मी याला काय करतो, याला इन्व्हर्ट करतो, कारण हा बघा इकडे x इथं, इकडे पण x पाहिजे, इथं जो असेल इथं पण तोच पाहिजे. एक तर मी याला उलट करेल, एक तर याला उलट करेल, म्हणजे याला उलट केलं तर हा टॅन मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे इकडे काय होईल, टॅन इनवर्स ऑफ x² + 1/x प्लस कॉट इनवर्स ऑफ x² + 1/x. हा फॉर्मेट तुम्हाला बघावा लागेल. दॅट्स इट. हे दोन्ही सारखे आहे की नाही, हे दोन्ही सारखे आहे की नाही.
सारखे असतील तर याच्या जागेवर तुम्ही काय लिहायचं डायरेक्ट रे, π/2 लिहायचं. मग इंटिग्रेशन ऑफ π/2 dx इज इक्वल टू व्हॉट? लिमिट दिलेलं आहे -1 2 3. आता हे तर कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटला मी π/2 करतो आणि 1चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा, 1चा इंटिग्रेशन काय असतो तुमचा, x असतो. मग या x ला तुम्ही काय द्यायचं रे, लिमिट देऊन द्यायचं -1 to 3. बरोबर झालं? कसं केलं? कॉन्स्टंट टर्म होऊन जाते, ही कॉन्स्टंट टर्म होऊन जाते. मग π/2 ला बाहेर काढलं, एक्सच्या याचा 1चा इंटिग्रेशन केलं, त्याचा x असेल. मग करा त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, याची व्हॅल्यू π/2 इंटू 3 मायनस मायनस प्लस होऊन जातो +1. मग π/2 मल्टिप्लाय बाय 2, 1 जा 2 जा, आन्सर आलं 2π. So where it is a 2π? D. So it is your correct answer. Have you understood this? Always remember, if they are given to us in that format, so we want to replace their places and convert into the tan inverse. And after that, instead of tan x plus tan cot inverse x, instead of that you want to write the π/2, and π/2 is a constant, as you know very well. So take out the π/2 outside, then take the integration of the 1. Integration of 1 is x, so put it down the limit in the x, then you will get the answer, which is 2π. Limit दिलेले. जर दोन लिमिट तुम्हाला सारखे आणि प्लस अँड मायनस आहे, तर हे फंक्शन कोणते असतात? ऑड इव्हन फंक्शन असतात. कोणते? ऑड इव्हन. सगळ्यात बेस्ट मेजॉरिटी. आन्सर इज ऑलवेज 0, मेजॉरिटी. पण एक वेळा व्हेरीफाय करावं लागतं का? व्हेरीफाय नाही झालं तर इंटिग्रेशन करावं लागेल नॉर्मल पद्धतीने. नॉर्मली यू वॉन्ट टू इंटिग्रेट then you need to find it that. But let's see this example, how we want to solve. First we want to check it is odd or even. If it is odd, जर हा odd आला, odd म्हणजे रे विषम, विषम आला, जर हा फंक्शन विषम येत असेल तर याचा अर्थ काय? डायरेक्ट 0 आन्सर असेल तुमचं. डायरेक्ट 0 ला टिक करून मोकळायचं, खतम. पण सर कसं काय माहित पडणार की तो ऑड आहे का इव्हन आहे? तर पहिले कन्सिडरेशन बघायचं. जो f(x) फंक्शन असेल तो जर मी याची व्हॅल्यू जर मायनस मध्ये लिहिली, याची व्हॅल्यू जर -x लिहिली, जर f(x) आहे मधला जो x आहे त्याचा मायनस दिला, तर तो मायनस जर बाहेर आला, असा बाहेर आला, याचा अर्थ तो ऑड फंक्शन आहे समजून घ्यायचं रे. मी जर फंक्शन मधला जो x आहे त्याची जर निगेटिव्ह व्हॅल्यू टाकली आणि ती निगेटिव्ह व्हॅल्यू त्याचा बाहेर आली या फंक्शनचा, म्हणजे जो नॉर्मल फंक्शन आहे त्याचा बाहेर आली, म्हणजे हा एक फंक्शन घेतला मीने, या फंक्शनचा बाहेर निगेटिव्ह साईन आली, जेव्हा मी x ची व्हॅल्यू मायनस टाकली तेव्हा काय होतं बरं? तुमचा ऑड असतो, ऑड झाल्यानंतर तुमचा आन्सर डायरेक्ट 0 होऊन जातो. बस. आणि जर हे असं आलं तुमचं f(-x) इज इक्वल टू f(x) असं होऊन गेला, प्लस मध्ये झाला, ऍब्सॉर्ब करून घेतलं, म्हणजे ऍब्सॉर्प्शन करून घेतलं. मायनसला कसं आपल्याला माहिती बघा, साइन कॉस कशी ऍब्सॉर्ब करतात मायनस साइनला. सपोज मी कॉस मायनस थिटा घेतला, तो कॉस थिटा होऊन जातो, हे माहिती ना. तो काय करतो? मायनस साइनला ऍब्सॉर्ब करून घेतो, बरोबर. याने जर ऍब्सॉर्ब करून घेतलं तर याचा अर्थ तो काय असतो रे? तो इव्हन असतो. आणि इव्हन साठी नॉर्मली तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. दॅट्स इट. पहिली प्रायोरिटी ट्रिक काय आहे? तुम्हाला हे चेक करायचं रे. आता हे कसं चेक करायचं ते आपण बघू. आलं लक्षात? डोक्यात आलं का काय एक्सप्लेन केलं मीने? कोणत्याही फंक्शनची x ची याची व्हॅल्यू जर मी चेंज केली आणि ती याच्यासोबत सेम येते पण मायनस मध्ये येते, तर याचा अर्थ तो फंक्शन कसा असेल रे? ऑड असेल. आणि त्या ऑड फंक्शनला आपल्याला अंडरस्टँड करायचंय. ऑड असेल तर तुमचा आन्सर यांच्यापैकी काय असेल? 0. जर याच्यामध्ये 0 नाही आला ऑप्शन मध्ये, तर याचा अर्थ क्वेश्चन इव्हन आहे. मी काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. ऑप्शन मध्ये 0 जर दिसला नाही, याचा अर्थ हे व्हेरीफाय करायची गरज नाही, वर्थलेस, काहीच कामाचं नाही. का बरं? कारण
ऑप्शन मध्ये 0 नाही याचा अर्थ तो इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शनला तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. कळलं? आलं का डोक्यात? आता करू चला. वरच्या एक्झाम्पलला आपण करू. याच एक्झाम्पलला करू. तुमचा एफ ऑफ एक्स काय बघू आता. तुमचा एफ ऑफ एक्स जो आहे तो आहे लॉग ऑफ 2 मायनस एक्स बाय एक्स प्लस 2 प्लस एक्स. हा तुमचा फंक्शन आहे. तर मी काय करतो रे, मी एफ ऑफ मायनस एक्स मध्ये टाकतो. मी जर मायनस एक्स मध्ये टाकला, मायनस एक्स मध्ये टाकला तर व्हॅल्यू काय होते बघा, लॉग हा का मायनस एक्स टाकला याच्या जागेवर मायनस मायनस का होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणजे इकडे काय 2 प्लस एक्स होऊन जाईल आणि इथे काय होईल बरं, हा मायनस एक्स झाला मायनस प्लस मायनस 2 मायनस एक्स होऊन जाईल. हे डोक्यात आलं का सगळ्यांचा? बेजी में उतरा क्या? दिमाग है तो उतरेगा, नहीं है तो नहीं उतरेगा. सिंपल. जर मी साइन काढली तर यांची जागा चेंज होते. का बर? लॉग मध्ये बघा, लॉग मध्ये एक फंक्शन असतो. जर मी याला इन्व्हर्ट केलं बघा, मी मायनस साइन लॉग म्हणणं असं काढता नाही येत, कॉमन विसरून गेलो. लॉग म्हणणं साइन असं काढता येत नाही. काय करतो मी, इन्व्हर्ट करतो. जर मी याला इन्व्हर्ट केलं, याला जर इन्व्हर्ट केलं म्हणजे लॉग, याला मी जर इन्व्हर्ट केलं म्हणजे 2 मायनस एक्स बाय 2 प्लस एक्स केलं तर -1 होऊन जातो. आता या फंक्शनचा लॉगचं फंक्शन 1 -1 झाला, -1 पुढे घ्या, मायनस लॉग 2 मायनस एक्स 2 प्लस एक्स असं झालं का -1 तुमचा पुढे आला. याचा अर्थ काय होईल रे, आता लक्षात घ्या, हा तुमचा एफ ऑफ एक्स आहे पण कसा आला तुमचा मायनस. आता चेक करा, हे दोन्ही सारखे आहे का, हे दोन्ही सारखे आहे का, बघा ना. मायनस साइन बाहेर काढतोय बरोबर. एफ ऑफ एक्स मध्ये मी मायनस साइन टाकला आणि तो मला जर मायनस साइन परत देतो बाहेर, याचा अर्थ तुमचा कोणता ऑप्शन असेल, 0 जिथं असेल तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. जायचं पण तुम्हाला ऑड का इव्हन चेक करावं लागेल. ऑड चेक करण्यासाठी, इव्हन चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फंक्शन मध्ये व्हॅल्यू काय टाकावं लागेल, मायनसची व्हॅल्यू टाकावं लागेल. दॅट्स इट. कळलं का? आपला एफ ऑफ एक्स का इकडे लॉग ऑफ 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स. मग मी काय करतो, मायनस एक्स टाकतो याच्यामध्ये, तर लॉग ऑफ 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स होऊन जाईल. या दोनने इन्व्हर्ट केला तर इकडे काय येईल, लॉग मायनस होऊन जाईल आणि हा काय होऊन जाईल 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स. तर हा तुमचा काय झाला रे, हा तुमचा एफ ऑफ एक्स झाला आणि तो पण कसा मायनस. म्हणजे याचा अर्थ जर मी मायनस एक्स ची व्हॅल्यू टाकली आणि त्याची व्हॅल्यू जर मायनस मध्ये येत असेल फंक्शन सोबत, तर याचा अर्थ याचा ऑप्शन काय असेल रे, 0 असेल. दॅट्स इट. डोक्यात आलं का? सारखे करे, क्या करने का बोलो तुम, सर कुछ नहीं फेंक देने का कुछ भी, ऐसा नहीं चलता ना भाई. अपने को क्या करना पड़ेगा, इधर को अपने को है ना, इसको है ना इसमें कन्वर्ट करना है. देखो एकदम सिंपल लॉजिक बताता हूँ. इफ यू विल अंडरस्टैंड दिस, सपोज लॉग घेतला मीने 1/2 घेतला, याचा अर्थ लॉग हा 1/2 म्हणजे 2 जर वरती गेला 2 ची पॉवर -1 होऊन जाते. मायनस साइन बाहेरून लागेल म्हणजे मायनस लॉग 2 होऊन जाईल. याचा अर्थ हा काय रे तुमचा मायनस लॉग 2 आहे. मायनस लॉग 2 हे असे डायवर्ट करणारे क्वेश्चन असतात. मग तुम्ही सांगणार सर लिमिट तर सारखे नाहीये, तर ऑड इव्हन फाइंड आउट करून काय भेटणार आहे मला, याचा तर 0 आन्सर येणार नाही, बरोबर की नाही. मग तरी एक काम करायचं, पहिले ऑप्शन चेक करायचं. मी तुम्हाला सांगतो, पहिले ऑप्शन चेक करायचे. ऑप्शन मध्ये 0 आहे का, तर ऑड इव्हन फाइंड आउट करायचं. 0 नाही आहे मग गुपचूप सिंपल इंटिग्रेशन करायचं. भाऊ कळलं ना, हात जोडून सांगतो, सिंपल इंटिग्रेशन करायचं. जर ऑप्शन मध्ये 0 असेल, ऑप्शन मध्ये बाय मिस्टेकली 0 दिलेला असेल, ऑड इव्हन फाइंड आउट करायचं. आता कसं फाइंड आउट करणार, पहिलं आपलं फंक्शन बघा. एफ ऑफ एक्स फंक्शन आपलं काय बरं, साइन ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स प्लस 1. हा तुमचा एक फंक्शन आहे. आता मी काय करेल, मायनस टाकून देईल भाऊ, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन
हा तुमचा काय होऊन जाईल रे, ई रेस टू मायनस एक्स मायनस वन अपॉन ई रेस टू मायनस एक्स प्लस वन. बरोबर की नाही. आता बघा असं झाल्यानंतर याला तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. साइन याला मी 1 अपॉन ई रेस टू एक्स असं लिहू शकतो मायनस वन अपॉन मध्ये ई रेस टू मायनस एक्स सॉरी ई रेस टू मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स प्लस वन असं लिहू शकतो. याला इन्व्हर्ट करून दिला ना असं लिहू. त्याच्यानंतर काय केलं मी साइन याला तिकडे पाठवा म्हणजे हा काय होऊन जाईल 1 मायनस ई रेस टू एक्स होऊन जाईल अपॉन मध्ये ई रेस टू एक्स अपॉन मध्ये अजून अपॉन हा 1 प्लस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स कट होऊन जाईल. तुमचा आन्सर काय येईल बरं, साइन 1 मायनस ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स. सर दोन्ही सारखे का, अरे मग सारखे ना, मायनस साईन काढून घ्या बाहेर. जर मी मायनस साईन काढली याच्यामध्ये, अहो साईन आहे, हा साईन आहे, मायनस साईन काढा बरं. मायनस साईन काढली, लक्षात घ्या का, जर मायनस साईन काढली तर या दोन्हीची जागा चेंज करून देतो आपण. बरोबर, मायनस साईन काढा. मायनस साईन काढा. याच्यामधनं मी नाही काढणार का बरं, डिओमिटरला ॲज इट इज आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्याकडनं. वरच्याकडनं साईन काढा. जर मी याला मायनस साईन काढली, इकडनं जर मी मायनस साईन काढली तर हा प्लस होऊन जाईल म्हणजे ई रेस टू एक्स मायनस वन होऊन जाईल, प्लस वन आहे तो मायनस वन होऊन जाईल अपॉन ई रेस टू एक्स ला पुढे घेऊन घेतो प्लस वन करून घेतो. हा तुमचा झाला कोणता, मायनस एफ ऑफ एक्स फंक्शन. मग बघा हा मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ मायनस एक्स, दोन्ही सारखे म्हणजे ऑड आहे. ऑप्शन काय राहील मग याचा आन्सर काय राहील, काय 0. दॅट्स इट. जिथं 0 दिसला त्याला टिक करून मोकळा व्हा. कळलं का. थोड़ा दिमाग होगा तो दिमाग लगाना पड़ेगा, ऐसा चलेगा नहीं. दिमाग नहीं है तो नहीं दौड़ाएंगे, दौड़ाना पड़ेगा. कैसे लगाना है दिमाग, इधर ध्यान दो, अभी इधर ध्यान दो. फर्स्ट एन दिलेला आहे मला I12 म्हणजे एनच्या जागावर मला 12 टाकायचं आहे, लक्षात घ्या. आणि आयच्या जागेवर मला इकडे 10 टाकायचं आणि दोन्हीची ऍडिशन करायची. मग आपण लेंदी मेथड काय करतो, I10 ची व्हॅल्यू काढतो, I12 ची व्हॅल्यू काढतो, मग जाऊन ऍडिशन करतो, मग बघतो ऑप्शन कोणतं करेक्ट आहे. तसं नाही करायचं, दोन्हीना एकत्र लिहायचं. एकत्र इन द सेन्स I12 प्लस I10 घेतलं मी इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये दोन्हींना कंबाईन करून घ्या. दोन्हींना कंबाईन केलं तर tan 12 होऊन जाईल थिटा इंटू tan 10 थिटा, सॉरी प्लस थिटा प्लस tan थिटा 10 थिटा डी थिटा. दोन्हीचं कॉमन आहे म्हणून डी थिटा बाहेर काढून घेतलं. दोन्हींना मी ऍड करून घेतलं. आता दोन्हीमध्ये कॉमन काय बघा रे, दोन्हीमध्ये कॉमन काय, tan 10 कॉमन आहे, tan रेस टू 10 कॉमन आहे. 12 मध्ये 10 असतील ना, सिंपल, मग 10 काढून घ्या. मग 10 काढलं मी तर tan 10 इंटू tan स्क्वायर थीटा प्लस 1 थीटा. अभी मेरे को बोल रहे हैं tan स्क्वायर थीटा प्लस 1 इज व्हाट. दिमाग होगा तो बताएंगे भाई, कैसा दिमाग है तुमको पता अभी. वेरी गुड. This is nothing but what? The limits are given, 0 to pi by 4, 0 to pi by 4, it is given 0 to pi by 4. Here, tan inverse, sorry, tan 10, tan raised to 10, theta, theta is nothing, theta द्यायचं विसरा. इकडे काय होईल, sec square theta into d theta. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x आहे, तर याला आपण काय कन्सिडर करू रे, dt. टी कन्सिडरेशन करायचं आहे, म्हणजे टी तर काय कन्सिडरेशन करणार, ऑलवेज रिमेंबर टी इज इक्वल टू व्हॉट, टॅन थीटा. देन मला सांगा डी टी किती येईल बरं सांगा. याचा डेरिव्हेटिव्ह टॅन थीटाचा डेरिव्हेटिव्ह किती असेल,
सेकंड म्हणता सेकंड स्क्वेअर थिटा डी थिटा. व्हॅल्यू टाका भाऊ. आता एक काम करतो, व्हॅल्यू टाका, इथं टाका. तुमची जी व्हॅल्यू असेल 0 to π/4, हा तुमचा काय असेल, टॅन थिटा तुमचा टी आहे, म्हणजे इकडे टॅन t⁻10 होऊन जाईल. t⁻t. अरे सॉरी, हे झाल्यानंतर लिमिट पण चेंज होतील रे. लिमिट चेंज करायचं बाकी आहे. तर लिमिट आपला टी, बरोबर, लिमिट टाकून द्या. लिमिट काढायचं बाकी आहे, तर आपला हा 0 टाकला, सो टॅन 0 ऑलवेज 0, बरोबर. आणि t इज इक्वल टू टॅन π/4 इज ऑलवेज 1, बरोबर. मग आपली लिमिट आली काय, 0 to 1. लिमिट काय आला, 0 to 1. डोक्यात आलं का लिमिट कसे चेंज केले. लिमिट चेंज करणं महत्वाचं आहे. लिमिट जर चेंज नाही केलं ना आन्सर नाही येणार. लिमिट कसे चेंज केले, टॅन मध्ये इथं थिटाची व्हॅल्यू मी टाकून दिली. हे सगळं थिटाची व्हॅल्यू, कळलं का. एक्स म्हणजे ही व्हॅल्यू असते, हा जो असतो त्याची व्हॅल्यू असते. मी याची व्हॅल्यू टाकली, टॅन π/4 ची व्हॅल्यू टाकली, 1 आली, म्हणजे 0 to 1 तुमचा काय झाला, लिमिट झाला. कळलं. आता टीच्या जागेवर टॅनच्या जागेवर तुम्ही टी लिहा, पण टीची पॉवर मध्ये 10 आहे. आणि सेक स्क्वेअर थिटा कुठे आहे तुमचा, डी थिटा कुठे आहे, हा इथं तुमचा आहे, तो काय तुमचा dt आहे. हा इथं याच्या जागेवर तुम्ही dt लिहिणार, मग इथं लिहा dt. आता सोपं आहे ना रे, आता सोपं झालं ना. बघा, मग सांगा स्क्वेअर काय असतो, सॉरी इंटिग्रेशन काय असतो, पॉवर मध्ये जो असतो त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा, डिनॉमिनेटर मध्ये पण 10+1 करून घ्यायचा, म्हणजे t⁻11 लिमिट देऊन द्या 0 to 1. मग व्हॅल्यू टाकून द्या, पहिले 1 टाकून द्या, 0 टाकले तर 0 होणार आहे, पहिले 1 टाकून मोकळं व्हा. मग इकडे 1⁻11 म्हणजे 1/11. वेर इज अ 1/11? 1, 2, 3, 4. ओके, सी इज युअर करेक्ट ऑप्शन.